खेळडाव जाऊन कोरडी एवढे खेळ आहे एका सगळ्याच्या सगळे खेळ खेळून खेळून दमलेत सगळ्या दिंड्या येऊन बसून दमल्या कधी कीर्तन सुटते कधी दिंड्या निघतात कारण सगळ्यांना आता दिंडीची आशा लागलेली आहे नाही का आणि जवळजवळ भरपूर दिंड्या आलेल्या आहे आणि तो एक आनंद काही वेगळाच दिंडीचा राहतो त्यावेळेला सगळ्याच्या सगळ्या गवळणी हा सगळ्याच्या सगळे गोपाळ म्हणायला लागले देवा खांदी भार पोटी भो काय खेळायाचे सुख चला वडू गाई बैसू जेऊ एकेटाई भाऊ केली वन वन पायी पिटी झाला असेल सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या सोडल्या शिदोऱ्या म्हणजे 3.5 हात देहरूपी शिदोऱ्या त्या सोडल्याबरोबर भगवंतांनी शिदोऱ्यांकडे पाहिला अरे रे हे काय तुमची शिदोरी आहे देवा आता अनेक कर्माने मिळालेली आहे पण या जन्मात तुझी संगती आम्हाला मिळालेली आहे मग तुझ्या संगतीने ह्या असलेल्या वाईट कर्माचा नाश व्हायला काही वेळ लागत नाही तू आमच्यात मिश्र होऊन जा आपण आपला सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागली आपली शिदोरी त्यात टाकली आपली शिदोरी त्यात टाकणं म्हणजे आपले विचार त्यांच्या विचारामध्ये मिसळले की तू आणि मी नाही तुझ्या आणि ज्ञानदेव आत्मा माझा कारण तुमच्यातही राम आहे माझ्यातही राम आहे आणि दोघंही आपण राम राम करण्याचा प्रयत्न करतो कारण दोघांचे अंतःकरण निर्मळ व्हावे अशा पद्धतीचं वातावरण झालं त्याचा काला केला आणि तो काला एकमेका देहमुखी सुखे घालो अंबरी जसा तिथे केला भानुदास भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ आणि संता पंढरीनाथांनी प्रसाद देण्याचा प्रयत्न केला सगळेच्या सगळे नाचायला लागले भगवंतांनी सगळ्यांना खाली बसवलं त्याच्यामध्ये शुकाचार्य सुद्धा होते आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना दिव्य ज्ञान दिव्य दृष्टी दिली आणि डोळे बंद करा सांगितलं ध्यानामध्ये बसा ते ध्यानामध्ये मग्न झाले आणि भगवंतांनी त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करून त्यांना विश्वरूप दर्शन दिलं त्याच्यामध्ये ते विश्वरूप दर्शन शुकाचार्य वर्णन करतात त्या असलेल्या भगवंताचं विभ्रद वेणु जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्यंगलीषु तिष्ठन् मध्ये सुपरि सुरजो आसयन् नर्मभिः स्वहि स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भोग भाविके गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर पावले तुमच्या पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संती नवे अंग भक्त युक्ती नवे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मजन्मी तुकामणे झाली तशी केली सेवा आवडून आवडो देवा मामा गणिती काय जरी धरावी जी भय ज्ञानेश्वर चरणावरी जरी करावी ही चाकरी झाली तशी केली सेवा आवडून आवडो देवा माझं अहोभाग्य आहे नाही का आणि अहोभाग्य आहे या असलेल्या नवीन म्हणजे बळोसा श्री क्षेत्र बळोसा गावामध्ये येण्याचा योग आला आणि तेही महादेव भगवंताची सेवा माझ्या हातून जागराची आणि काल्याच्या कीर्तनाची झाली बरेच लोक उन्हात अनात बसलेले आहे मी अजूनही 1 तास वाढू शकतो पण मात्र तुमचा पुढला कार्यक्रम दिंडीचा आहे आणि दिंडीत आनंद घेणारे भरपूर आहे आणि त्याकरता झालेली सेवा आलेले सगळ्याच्या सगळे बाहेर गावातील सर्व संत सज्जन महिला पुरुष लहान बाल गोपाळ तरुण वृद्ध त्यामध्ये विनेकरी आता सगळे तुमच्या परिचित आहे संत विनेकरी सगळेच्या सगळे टाळकरी असलेले संत मंडळी पेटी मास्तर असलेले सर्व संत मंडळी साऊंड सर्व्हिस मंडप डेकोरेशन त्यांना नमस्कार करतो नाही का आता एवढे नाव काही माझ्या पाठ नाही आहे आदरणीय संतोष भाऊ आहे आदरणीय गजानन भाऊ आहे आदरणीय गजानन महाराज आहेत नाही का आदरणीय आमचे हे महाराज आहेत आदरणीय आमचे नाही का आम्ही त्यांना बंधू मानतो चौधरी महाराज आहेत त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळी मंडळी आहे
नाही का. आता सगळे तुमच्या परिचित आहे, यांचं नाव सांगायची गरज नाही. चोपदार हे चांगले जाडे जोडे आहेत, नाहीतर असेच राहते चोपदार नाही का. त्यामध्ये विशेषात विशेष आदरणीय हरिभक्त परायण आपल्या महाराष्ट्राला बरं का असे धून काढणारे मृदंगमणी, मृदंग सम्राट, मृदंगाचार्य. आणि दुसरी गोष्ट मध्य प्रदेश रत्न, महाराष्ट्र भूषण आणि पवन महाराज, सगळ्यांना पावन करण्याचा प्रयत्न ते करतात. हरिभक्त परायण आदरणीय पवन महाराज यांच्या अति आग्रहामुळं मी तुम्हाला हो म्हणण्यात आलं, नाही तर मी येणारच नव्हतो. आणि त्यांच्या आग्रहाला मान द्यावा लागला. नंतर सगळ्यांच्या भेटी झाल्या. हा परिसर तसाही आमच्यावर जिव्हाळा आणि प्रेम करण्याचा प्रयत्न करतो, जीव लावतो. जीव लावणारच आहे, कारण आम्हाला जीव लावणारा कोणीच नाही आहे. बरेच जण विचारतात, मग लय विचारतात, मग तुमचं कुटुंब कुठं आहे, मग तुमचं शेती किती आहे, मग तुमचं गाव कुठं आहे, नाही का. एवढं विचारायची गरज नाही, कारण कोणीच नाही आहे. काय सांगावं असं विचारायला लागले का मग ते जुनं डोळ्यापुढे येते, मग डोळ्यातून धारा लागते. कोणी दुःखातून आलेलं असते, कोणी सुखातून आलं असतं. एवढं नाही विचारायचं, महाराज तुम्ही एवढा मोठा परमार्थ करता, मग आता कुठं आहे कीर्तन, पंढरपूरला जात असता का, गड्यामध्ये माळ आहे का, नाही का. असं विचारलं तर फार चांगलं वाटते. मग तुमचं लग्न झालं का. आता मला सांगा, आम्ही नैष्ठिक ब्रह्मचारी लग्न झालं का म्हटलं तर नाही इतका राग, नाही का. बरेच जण विचारतात, विचारायची गरज नाही. विचारायचं असलं ना सोबत्याला विचारायचं. आता समजा माझं विचारायचं असलं, पवन भाऊला विचारायचं, संतोष भाऊला विचारायचं. आता ही मंडळी खूप जुनी आहे नाही का. हे 2-3 जण तर खूपच जुने आहेत. ते गजानन भाऊ हे त्या नरसाळ्याला काही वर्षापासून भेटतात, त्याच्याही अगोदर त्यांचा परिचय आहे. सगळी मंडळी एकाहून एक बडी आहे. तुमच्या गावाजवळ असलेलं देवी म्हणजे आळंदीचं प्रतीती नाही का. एवढे कलाकार त्या गावामध्ये निर्माण झालेले आहे. 100 गावात जरी सप्ते झाले तर ते काही कमी पडत नाही. आणि परिसर रामाकोना आहे, ते फार जुनं गाव आहे. पारमार्थिकांनी आणि मोठ्या मोठ्या संतांचे पदस्पर्श या परिसरामध्ये. मग नाव सांगितलं, मगर महाराज, पवार महाराज, खंदारकर महाराज, देगुलकर महाराज, दुंडा महाराज, असे महान संत ज्या भागामध्ये आलेले आहेत ती भूमी अति पवित्र आहे. त्या पवित्र भूमीला मी वंदन करतो. आणि हे काय म्हणतात, कॅमेऱ्यावाल्यांना सुद्धा नमस्कार करतो, त्या मोबाईलवाल्यांना सुद्धा नमस्कार करतो, स्वयंपाक करणाऱ्या सुद्धा नमस्कार करतो. जे जे याच्यामध्ये झटले त्यांना नमस्कार. परत असलेल्या संगमदीपे परिवारांना एकदा आणखी नमस्कार करतो. आणि जाता जाता एकच विनंती करतो तुम्हाला, ज्यांच्यामुळे आम्ही सुरक्षित आहे त्यांचं आपल्याला गुणगान करून पण आता झालं ना. विप्रद वेणू म्हटलं की नाही, झालं विठ्ठल तिकडे जावं लागते. आणि तुम्हालाही इकडे नाही का. एका विभ्रद वेणू झालं की त्याच्यामुळे मग त्याच्या आधी सांगायला पाहिजे होतं तुम्ही. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीच्या आधी आपण अजून वाढवलं असतं अर्धा तास. असो, आता पुढे काय सांगायचं तर परिहारात्मक म्हणून बोलण्याचा प्रयत्न करू आपण. सुंदर असं मंदिराची उभारणी इथे केलेली आहे. काल आपण वर्णन केलेलं आहे. देवापाशी गेल्यानंतर देवत्व प्राप्त होतं, म्हणून देवाच्या असलेल्या चरणावर, देवाच्या असलेल्या मूर्तीच्या चरणावर आणि जशी आपली अवस्था आहे तशा प्रकारे आपण दर्शन घेण्याचा प्रयत्न करावा. उजवेल गणपती आहे तो सुद्धा प्रसन्न होतो. पलीकडून कार्तिक स्वामीची मूर्ती आहे तीही आपल्यावर अति प्रसन्न होते नाही का. आणि षष्टीचा दिवस कार्तिक स्वामीचा महत्त्वाचा ठरलेला आहे. षष्टीच्या दिवशी, त्याच्यात मार्गशीर्ष महिन्यातली षष्टी तर एवढी पावन आहे. त्या षष्टीच्या दिवशी कदाचित तुमच्या मनामध्ये तुम्ही एखादी इच्छा जर केली आणि ती कार्तिक स्वामी पुढे जर मांडली तर ती इच्छा पूर्ण होते षष्टीच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यात. कारण मी म्हणत नाही, काही काही संतांचे प्रमाणच आहे. मनाचे संकल्प पाववील सिद्धी, जरी राहे बुद्धी त्यांचे ठाई. मनामध्ये निर्माण केलेला जो
संकल्प आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न कार्तिक स्वामी महाराज करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये नंदिकेश्वर आहे. तुम्हाला बल पाहिजे असेल, भगवंतापर्यंत जायचं असेल तर त्याकरता नंदिकेश्वराचं दर्शन आहे. आदिशक्ती जगदंबा तुमच्या शरीरामध्ये अष्ट आराधना म्हणजे अष्ट, ज्याला अष्टधा प्रकृती म्हणतो आपण, आणि अष्टधा प्रकृतीचे अष्ट सात्विक भाव निर्माण झाल्याशिवाय परब्रह्म परमात्म्याची आपल्याला प्राप्ती होत नाही. त्या 8 शक्त्या म्हणजे त्या प्रगट कराव्या लागतात आणि त्या आम्ही प्रगट करण्याचा प्रयत्न करत नाही, केलाही नाही. आम्ही एकदम देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत अष्टधा प्रकृतीचा प्रभाव वाढत नाही, अष्ट सात्विक भावाचा प्रभाव आवडत नाही, तोपर्यंत आपल्याला परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती होणं कठीण आहे. दुसरी गोष्ट, आपण बाह्य पूजन करण्याचा प्रयत्न करतो. बाह्य पूजन करता करता अंतरंगामध्ये जाण्याचा प्रवेश करायचा. अंतरंगामध्ये जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत हे जे आम्ही कर्म करतो, हे कर्म कशाचा, या कर्मापासून कोणतं फळ मिळते, हे जे आपण कीर्तन करतो, प्रवचन करतो नाही का, कथा करतो, देवळात जातो, देऊळ बांधतो, हे सगळेच्या सगळे जे करतो की नाही, याच्यापासून आपल्याला प्रपंचाला फायदा आहे, परब्रह्माची प्राप्ती नाही आहे. ठीक आहे, तुम्ही हे पुण्य करण्याचा प्रयत्न करत आहात ना, या पुण्याने 100% तुमची बिल्डिंग वाढेल, तुमची शेतीवाडी वाढेल, नवे नवे तुम्ही एवढे सुखी व्हाल. पण हे सुख कुठपर्यंत आहे, जर अवस्था आहे तोपर्यंत. तुम्ही करोड रुपयाची संपत्ती जरी कमावली आणि कदाचित तुमच्या जीवनामध्ये जर सत्कर्म घडलं नाही, तर शेवटच्या म्हातारपणाच्या अवस्थामध्ये तुमचा पैसा तिथे कामी पडत नाही आणि तिथे तुमचे नातेगोते जरी असेल तेही कामी पडत नाही. कारण तंदुरुस्त आहे तोपर्यंत तुमच्याशी सगळे राम राम जय हरी करतील. पण आपलं शरीर जर आणि त्याची दुर्गंधी सुटायला लागली की मग आपल्याला नाथ बाबाचं प्रमाण आठवते. नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही सगळ्यांनी घेतलेला आहे. जेव्हा ज्याच्या घरी एखाद्याला कोरोना झाला असेल तर घरचे सुद्धा दूर राहत होते. आजही बघा, काही असे विशिष्ट जर एखाद्याला काही झालं आणि डॉक्टरनी सांगितलं यांच्यापासून दूर राहा, तर घरातले असलेले सोयरे सुद्धा बरं का शत्रू बनतात. त्याच्यामध्ये जर कदाचित आपलं जीवन जर परमार्थामध्ये गेलं ना, बघा ज्याचं आयुष्य परमार्थामध्ये गेलं नाही त्याला राम राम कोणी करत नाही. आणि केलंय कदाचित असं म्हणत नाही, या ना पाटील, या ना सावकार, बरं का, या ना राव, चहा घ्या नाही का. पण मात्र ज्याचं आयुष्य परमार्थात गेलेलं आहे त्याला कोणी जय हरी राम राम केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपलं आयुष्य त्या पिण्यामध्ये आणि खाण्यामध्ये घालवल्यापेक्षा जीवनात संत महात्मे सांगतात नाही का, बरेच जण सगळं आयुष्य त्याच्यात घालवण्याचा प्रयत्न करतात. लक्षात ठेवा, आपल्याला ह्या व्यसनाचा आणि खाण्यापिण्याचा छंद कोणी लावला माहित आहे का? त्या कालावधीमध्ये ह्या भारताचा सर्वनाश व्हावा. भारत एवढा श्रीमंत होता, त्या भारताचं लक्षण, भारताचं वर्णन अनेक ठिकाणी केलेलं आहे. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा, ओ भारत देश था मेरा, ओ भारत देश था मेरा, मेरे देश
देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती आता जर या काळात आम्ही म्हणण्याचा प्रयत्न केला मेरे देश की धरती उंदराईची भरती मांजर करते म्याव म्याव मेरे देश की धरती आता देशामध्ये उंदराईची भरती झालेली आहे शेतकऱ्याला सुखाने जगू देत नाही आणि नवे नवे कोणाला असणारा पोखरण्याचा अहो काही ठिकाणी जर पाहिलं ना ज्याच्या घरी आळ्याचं अर्धा आळंही घर नाही ज्याच्या घरी एकरभर शेती नाही पण मात्र काही समाज कार्य करता समाजाने ढकलून देण्याचा प्रयत्न केला आणि कोणीतरी एक पदाधिकारी झाला मी अमरावती जिल्ह्यातली गोष्ट सांगतो आणि पदाधिकारी झाला आणि फक्त 5च वर्ष ते पद राहिलं तर कमीत कमी नाही का 200 एकर शेती 150 ते 250 प्लॉट नवे आणि 100 150 200 करोड रुपयाचं घर एवढं मोठं आलं कुठून सगळे तुमच्या आमच्या सारख्याला लुटून पण लक्षात ठेवा सुख नाही त्याच्यामध्ये जेवढं सुख आपल्या घरी आपण 2 घास खाऊन आरामाने झोपतो तेवढं श्रीमंत गडगंज श्रीमंत लोकांना सुख नाही आहे आणि जेवढं त्यांना सुख निर्माण होते तेवढा देव त्यांच्यापासून दूर होतो लक्षात ठेवा कारण की जेवढं सुख आपल्याला प्राप्त होते तेवढं देव दूर नेण्याचा प्रयत्न करतो एवढा व्याप वाढवतो का तो पैसा देतो ह्या पैसे किती निवळ पैसे दिल्याने होत नाही तर स्वतः श्रम करावं लागतं भगवंताला श्रमाची आवश्यकता आहे आणि कर्म करत असताना श्रमाला महत्त्व जर देण्याचा प्रयत्न केला तर भगवंत आपल्याला स्वीकारतो भगवंत आपला पैसाही स्वीकारतो पण मात्र आपण जर गेलो तर तो पैसा आणि 3 डोळ्यांनी स्वीकारण्याचा प्रयत्न करतो सांगण्याचं तात्पर्य असं आहे जीवनामध्ये भगवंताच्या चिंतनाशिवाय दुसरं काहीही नाही आहे म्हणून भगवंताचं चिंतन फार महत्वाचं आहे अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे तो लेलो हरि का नाम भजले काही प्रमाण आहे आता मला वेळेवर आठवत नाही विठ्ठल विठ्ठल संगीताच्या व्यतिरिक्त तो ले हरि का नाम भजले हरी हरी म्हणा तो ले हरि का नाम भजले हरी विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा
कीर्तन में आने वालों की, मंदिर उभारने वालों की, सब जनता जनार्दन की, अपने अपने माता पिता की, गौ माता की, गंगा माता की, नमः पार्वती जय। तुम्ही असा फिरवला नाही कॅमेरा, फिरवला ठीक आहे. म्हणून हरिभक्त परायण आमचे संघनदीपे आणि समस्त ग्रामस्थ परिवार यांना आणखी एकदा नतमस्तक होतो आणि एक विनंती करतो. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आणि शुद्ध शाकाहार होण्याचा प्रयत्न करा. मात्या पित्याची सेवा करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नेहमी ते भजन ऐकता. मायेचा सागर तुझ्या शीतल शाळेमध्ये उभं आयुष्य जगेने. आई देवापाशी आई तुला मागेन, आई तुला मागेन, आई वडील आई तुला मागेन, आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असुदाचा भार. आई माझी मोया सागर, गेले तर तू संस्कार. इतनी अच्छी है भोली भाली है, प्यारी प्यारी है. आई तुझ्या मूर्ती वाली या जगात मोरचे नाही. आई तुझ्या मूर्ती वाली या जगात मोरचे नाही. अनमोल धन्यवाद सेवा का अवसर पाया पाया. धन्यवाद सेवा का अवसर पाया पाया. धन्य आहे या गावामध्ये यायला मिळालं, सगळ्यांचं प्रेम मिळालं आणि मी नवीनच या गावामध्ये आहे म्हणून इथंच थांबतो आणि पुढेही बहुत करणे आहे. विठ्ठल जय जय.
आविचा विठवारी उभा माई रमाई निश दिव्य शोभा पुंडलिका चरणी माई भीमा पुंडरी जगा जय देव जय पांडुरंगा रमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जय देव